परिसर तुमचं खूप खूप स्वागत आहे. म्हणजे तुमचं पण खूप खूप स्वागत आहे. आज हा पुरस्कार आपल्या दोघांना मिळाला. आपल्याला माहिती आहे हे आपलं 15वं वर्ष आणि ह्या वर्षामध्ये हे जे पुरस्कार आपल्या जोडप्यांना दिले जातात हे फार सगळ्यांना आकर्षित करतात. नेहमी दरवर्षी प्रत्येक आपल्या इंडस्ट्रीमधल्या जोडप्यांना वाटतं की हा अवॉर्ड यावर्षी आम्हाला मिळावा. यावर्षीचा वृद्धखंड पुरस्कार 2025 आपल्याला मिळाला आहे. काय भावना? ते खूपच आनंद आहे. अरे म्हणजे पुरस्कार तर असे बरेच असतात, पण विठ्ठल उमापांसारख्या माणसाच्या नावाने आपल्याला पुरस्कार मिळणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी जसं म्हटलं तसं की गाण्याशी माझा काही संबंध नाही आहे, पण गाण्याच्या क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम केलेल्या माणसाच्या नावाने आपल्याला पुरस्कार मिळतो तेव्हा मला त्याचा खूप आनंद होतो. आणि म्हणजे विठ्ठल उमापांचे फार गाणं किंवा त्यांचे कार्यक्रम बघण्याचं भाग्य मला मिळालं नाही आहे, पण नंदेश दादाची मी फॅन आहे आणि त्याच्या आवाजावरून मला अंदाज येऊ शकतो की हे कुठून आलेलं आहे सगळं. आणि खूपच अभिमान वाटतो आहे मला आणि थँक्यू. सर तुम्ही सुद्धा एक प्रयोगशील दिग्दर्शक लेखक आहात आणि बाबासुद्धा तसेच होते, म्हणजे विठ्ठल उमप सुद्धा असे होते आणि त्यांचा पुरस्कार तुम्हाला लाभला. काय भावना आहे ही ट्रॉफी हातात धरताना? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एका वजनदार माणसाचा वजनदार पुरस्कार मला लाभल्यामुळे माझ्यावरचं दडपण वाढलेलं आहे आणि आपल्या हातूनही असंच काहीतरी वजनदार व्हावं आता हीच आशा आहे. आणि अपकमिंग आपल्या मराठी रसिकांसाठी कोणती मेजवानी असणार आहे जरा मला ऐकायला आवडेल. हे बघ, पदार्थ तयार करणं माझं काम आहे, ती मेजवानी आहे की नाही हे तुम्ही ठरवा. पदार्थासाठी भाज्या इथून येतात आणि मग इथे असं आहे का काही? म्हणजे काय, म्हणूनच जोडीने पुरस्कार दिलेला आहे. आणि म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे आता तुमचं लेखन असतं, ह्यांचं दिग्दर्शन असतं, तर आता म्हणजे हे दिग्दर्शन करतात जे ते तुमच्या लेखणीला न्याय देत असं म्हणणं आहे? नाही, मला तुझा काय हेतू काय रे हा इंटरव्ह्यू घ्यायचा? असं म्हणजे कसं? हा, म्हणजे असं एक घरगुती गप्पा ना. नाही, पण तुला सांगू का, तुला जो कलह अपेक्षित आहे तो कलह आमचा लिहिताना होतो, कारण अर्धा लेखक तो असतो. त्यामुळे बहुतांशी कलह आमचा लेखक म्हणून झालेला असतो. नंतर जो कलह होतो तो लेखक दिग्दर्शक असा न होता, कारण तो लेखक झालेला असतो, निर्माता दिग्दर्शक असा होतो, पण कलह दरवेळी होतो. आणि दर चित्रपटानंतर आता आम्ही ठरवतो की बस आता हा तुझ्याबरोबरचा शेवटचा चित्रपट, आणि मग पुन्हा एक 6 महिन्यांनी मला काय वाटतं माझ्या डोक्यात एक नवीन कॉन्सेप्ट आली, असं सुरू होतं. असं आमचं आहे. पण मागच्या वेळेला खूप सिरियस मागच्या वेळेला आता अजिबात करायचं नाही आपण एकत्र काम. आता पुरस्कार झालेला आता खूप झाला, आता ह्याच्यानंतर नाही, जीवन गौरव मिळाल्यानंतर आता करू नये तसं आहे. जीवन गौरवने आपल्याला जोडी गौरव मिळाला. जोडी गौरव. तर आता ह्यानंतर तुमच्या ह्या जोडगोळीचा नवीन सिनेमा कोणता आमच्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? आत्ता सध्या तरी मी सिनेमा नाही करते, मी एक नाटक करते नवीन. एक सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आमच्या घरचा विषय, लग्न हा सगळ्यांचा आवडता विषय, ह्या विषयावरती एक अत्यंत ह्युमरस आणि अत्यंत इंटरेस्टिंग आणि अत्यंत एक छान युनिट असणारं नाटक माझं जानेवारीमध्ये रंगभूमीवर येते आणि सध्या माझा फोकस त्याच्यावरच आहे. नाही, मी माझं चित्रपट लेखनामध्ये व्यस्त आहे. दरम्यान ती नाटक लिहून तयार झाली आणि आता बसवायलाही घेतलेलं आहे, तेव्हा इतकं वेगवान कारभार इकडे असतो, माझा जरा कुर्मगतीने कारभार चालू असतो. बरं, एक थोडी आठवणीतली गोष्ट म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याच्यामधले सर्वात तुमचे आवडते अभिनेते कोण आहेत? म्हणजे चित्रपटातले का नाटकात? नाटकाच्या वेळेला कोण होतं आणि चित्रपटाच्या वेळेला कोण होतं? चित्रपटातल्या सगळ्यात सांगू शकतो तो मी परेश मुकाशी. नाही, एक अशी बाई येते मध्येच आणि काहीतरी एक वाक्य बोलून निघून जाते, ती बाई चित्रपटामध्ये हो, तीच हो, जिच्याशी त्यांनी लग्नच केलं नंतर. नाटकामध्ये कोण होतं? नाटकामध्ये ज्यांनी त्या नाटकामध्ये काम केलं नाही असे सगळे माझे खूप आवडते आहेत. कारण काम करणारे किती इब्लिस होते हे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे. तेव्हा कोणाला एकाचं नाव घेतलं आणि दुसऱ्याचं घेतलं नाही तर म्हणजे संपला माझा येलोकीचा प्रवास, संपेल इथेच. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन की आज हा लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा अमृतगंध पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला आहे. तुमच्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपण आवाज इंडियाशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू.